सूर्य उगवण्याच्या आधी जर तुमची जबाबदारी तुम्हाला उठवत असेल ना, तर तुमचे स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होणार. कारण मंदिरात बांधलेले नवसाचे दोरे पुरावे आहेत की सगळ्यांनाच सगळं मिळतं असं काही नसतं बरं का. प्रत्येक कथेमध्ये देवाने काहीतरी अपूर्ण ठेवलेलंच असतं. ती अपूर्णता पूर्ण करण्याची जिद्द म्हणजे आयुष्य. आणि जगण्याची जिद्द असली ना, आयुष्य पाषाणावरही फुलतं बरं का. या पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष हा आलेलाच आहे. फक्त काहींच्या वाटा सोप्या असतात तर काहींच्या अवघड असतात. फरक बस इतकाच असतो. नवीन वर्ष म्हणजे 2026 मध्ये तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंद आणि यश घेऊन येवो ही सदिच्छा. आणि येणाऱ्या नवीन वर्षात एक नियम नक्की ठेवायचा बरं का. तुम्ही किती चांगले आहेत ना हे लोकांना पटवून देण्याच्या भानगडीत कधीच पडायचं नाही. कारण लोक त्यांच्या सोयीनुसारच तुम्हाला चांगलं वाईट समजतात बरं का. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी. काहीतरी मला वाटतं 4:30 पावणे 5 वाजत आलेत. फौजी साहेबांनी मी निघलोत बाजारामध्ये, कारण आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे. तर उद्या मला गण घालायचे आहेत. जेजुरीवरून आलो ना आपण, तर आपल्याला गणजेव घालायचे असते. तर उद्या म्हणलं रविवार आहे आणि म्हणजे देवाचा वार पण आहे नाही का, खंडोबाचा. तर गणजेव घालते, तर त्याचीच तयारी आता. तर पोळ्याचा स्वयंपाक करतात ना, म्हणलं पोळ्याचा स्वयंपाक करते मग. तर बाजारामधून मग थोडंसं भाजीपाला, कोथिंबीर हे ते घेऊन येते. आणि ब्लाऊज शिवाय टाकले होते तर ते शिवलेच नव्हते, पाठीमागच्या वेळेस गेले तेव्हा, तर ते पण घेऊन येते. चला, काय राहील आता. एक मिनिट, जस्ट अ मिनिट. जस्ट अ मिनिट. पोळ्याच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवावं लागेल. कारण एकटी म्हणलं ना, मग ते पोळ्याचा स्वयंपाक किती असतो ना, किती तामझाम असतं, मग ते उरकत नाही. आणि तयारी करून ठेवली ना, मग सकाळचं लवकर उरकतं. तुमची आता गणजेव घालायचे होते ना, तर मग गणांना टोपी पंचे पण लागत आहेत. तर तेच घेण्यासाठी आम्ही आलो होतो इथं. टोपी किती आहे शिल्लक घरात? 5-5 घे. चला, तर चला आता टोपी पंचे घेतलेत आणि निघलो आता घरी. काय राहिलं का घ्यायचं? नाही ना. तर चला. आता तुम्ही पाहिलं ना, बाजारामध्ये जरी असले ना, मला कॅमेरा समोर बोलायला काहीच वाटत नाही. पहिलं मी असं बाजारामध्ये कुठं गेले ना, मला बोलायचं म्हणलं की खूप लाज वाटल्यासारखं व्हायचं. पण आता मला अजिबात लाज वाटत नाही. असं बाजारामध्ये असले ना, तरी पण मी कॅमेरा समोर बोलते. तर इथं काही लोकांना माहिती पण झालंय की हिचं यूट्यूब चॅनल आहे, त्यामुळे ही व्हिडिओ बनवते. काही नवीन लोक असतात ना, त्यांनी जर पाहिलं तर त्यांना थोडंसं वेगळं वाटतं. पण काही नाही, मला तर काहीच वाटत नाही. आता आपण कॅमेऱ्यासमोर बोलतो आणि युट्यूबच्या माध्यमातून स्वतःसाठी 2 पैसे पण कमवतो. आपण काही कोणाची चोरी करतो का? मग कशाला काय वाटून द्यायचं? असं जर मनाला एकदा समजून सांगितलं ना, तर काहीच वाटत नाही. आणि बाजारामध्ये गेलं ना, कोणी पण असं ओळखतं, तुम्ही छायाताई का, तुमचे आम्ही व्हिडिओ पाहतो वगैरे, तर एकदम असं सेलिब्रिटी सारखं फील होतं. अजून काही पाहिजे नाही का आपल्याला. मी तर घराच्या बाहेर काही जास्त पडत नाही पहिल्यापासून. फौजी साहेब फौजमध्ये असल्यापासून मी मुलांना घेऊन राहिलेली आहे ना, जास्त बाहेर पडणं नाही. त्यामुळे जास्त लोक काही मला ओळखत नाही. शेजारचे, आसपासचे 10, 15, 15, 20 लोक सोडले ना, मला कोणीच ओळखत नव्हतं. पण आता कुठंही बाजारामध्ये जा, कुठंही जा. आम्ही आता तुळजापूरला, जेजुरीला गेलो होतो ना, तिकडे सुद्धा आपले सबस्क्रायबर संभाजीनगरचे, इकडले तिकडचे लांब लांबचे भेटले होते. म्हणजे पहा किती लांबून लांबून आपले व्हिडिओ पाहतात ना सगळे, आणि व्हिडिओच्या माध्यमातून मला ते ओळखतात, जवळ येऊन माझ्याशी बोलतात. तर किती भारी वाटत असेल ना मला. म्हणजे मी शब्दात पण सांगू शकत नाही, एवढा मला आनंद होतो. आणि मला तर आनंद होतो बरं का, पण माझ्या नवऱ्याची कॉलर इकडेच टाईट होती आणि त्यांना खूप प्राऊड फील होतं की व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या बायकोला एवढे लोक ओळखतात. तर खरंच त्यांना खूप छान वाटतं. आता दुसऱ्या दिवशी गण घालायचे होते ना, सकाळी जेवू 12च्या आतमध्ये. तर रात्रीचंच आम्ही अशी बरीचशी तयारी करून ठेवली होती. भाजी निसून ठेवली होती, कोथिंबीर निसून ठेवली होती, लसूण सोलून ठेवला होता. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेते मी. तर पुरण शिजलं होतं, तुम्ही बघू शकता. पुरणामध्ये असं उलथाना मी उभा करते ना, तर ते उभं राहिलं ना, म्हणायचं आपलं पुरण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. ते थंड झालं ना, थोडंसं घट्ट होतं. तर पुरण झालं होतं. मी सकाळी 5 वाजता उठल्यानंतर पहिलं पुरण शिजू घातलं होतं.
आणि मग बाकीची तयारी करत होते. पीठ सगळ्यात आधी मळून ठेवलं म्हणजे पोळ्या छान होतात नाही का. तर आता राजू उठला होता. राजूनी पण आंघोळ केली आणि तो चहा करून पित होता आणि मी पुरण परतीत होते. पुरण परतीत होते म्हणजे गुळ घालून पुरण गरम करत होते. आमच्या इकडे काय म्हणतात, भाजी परतून झाली असे शब्द आहेत आमच्या इकडे, त्यामुळे ते तोंडामधून निघून जातात. तर कसं आहे ना, आपली मराठी भाषा आहे ना, जशी वळावी तशी वळली जाते बरं का. तर कसं आहे ना, जसा भाग बदलन तशी भाषा पण थोडीफार बदलते बरं का. मुंबईची भाषा वेगळी, पुण्याची भाषा वेगळी, कोल्हापूरची भाषा वेगळी, आमची नगरी भाषा पण वेगळी, विदर्भातली भाषा पण वेगळी, असं भरपूर भाषा वेगवेगळ्या आहेत. थोडं थोडं ट्यून वेगळं येतं. तर आपले जे लॉंग व्हिडिओ आहेत ना यूट्यूबचे, त्याला तर कधी कमेंट येत नाही बरं का तुमची भाषा अशी तशी, पण कधी कधी शॉर्ट व्हिडिओ लांबपर्यंत जातात ना नवीन लोकांपर्यंत, तर कधी कधी असं होतं की ते म्हणतात तुमची भाषा अशी आहे तशी आहे. तर माझ्या भाषेविषयी मला काहीच वाटत नाही. माझ्या भाषेचं मला अभिमान वाटतो, कारण आपली जी मूळ भाषा आहे ना, म्हणजे जिथं जन्म घेतला ती भाषा आपण कधीच नाही बदलली पाहिजे. तर आमची जी नगरी भाषा आहे ना, त्याच पद्धतीने मी बोलत असते. आता विदर्भातल्या ताई आहेत ना 1-2, त्यांचा पण फोन येत असतो, तर त्यांची आयरणी भाषा आहे, तर त्यांची भाषा पण वेगळी आहे. आपल्याला त्यांच्यासारखं बोलता येईल का? नाही येणार. आणि जसं की बघा, आता विदेशातले लोक जर आपल्या इकडे आले तर त्यांना आपल्यासारखं बोलता येणार नाही, आणि आपण त्यांच्या इकडे गेलो तर आपल्याला त्यांच्यासारखं बोलता येणार नाही. तर तसंच हे, ज्याची त्याची मूळ भाषा, मातृभाषा असते त्याच्याच पद्धतीने तो बोलणार आहे, तर मी पण त्याच पद्धतीने बोलते. तर असं आहे, जसा भाग बदलन तशी भाषा थोडीफार वेगळी असतेच. त्यामुळं याच्या त्याच्या भाषेवरून कधीच कोणाला कमी लेखू नये किंवा कमी असं हिणू नये नाही का. आता मी टेरेसवरून फुलं तोडून आणले, देवपूजा केली रोजची, आणि त्यानंतर आता आपल्या देवाचा कुळाचार करायचा ना जेजुरीचा, तर ते कलश मांडून घेतला. त्यानंतर आता राजू भज्याचं पीठ मळत होता, तर त्यांनी मला तो सोडा चेक करायला सांगितला. सोडा आहे की बेकिंग पावडर आहे ते पहा. कारण त्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्यामधला फरक कळत नाही ना, त्यामुळे त्यांनी मला चेक करायला सांगितलं. मी चेक केलं. त्यानंतर तो आता भज्याचं पीठ मळत होता, तोपर्यंत मी आता हा कुलदेवाच्या नावाने कलश मांडत होते. कारण आपल्या कुलदेवाचा आपल्याला कुळाचार करायचा आहे ना, गणजेव घालायचे, त्यामुळं कुलदेवाच्या नावाने मी हा कलशाची मांडणी केली होती. आणि मस्त आता पंचापन्न ओढलाय त्या कलशावरून. आणि खंडोबाला कसं आपण गेल्यावर ते भंडारा लावतात, गंध लावतात, त्या प्रकारे मी केलं होतं. खूप छान वाटत होतं. तर कलशाची मांडणी करून झाल्यानंतर मला तळी भरतात ना, तर तळी भरायचं पण ताट तयार करायचं होतं. तर नागवेलीचे पानं तोडून आणले होते राजूने, ते ताटामध्ये ठेवले आणि त्याच्यामध्ये आता भंडारा, खोबऱ्याची वाटी आणि आपला खंडोबाचा जो टाका असतो ना, तो ठेवला मी. म्हणजे ते गण असतात ना तळी भरायला आलेले, तर त्याला आल्यानंतर लगेच तळी भरते आणि मग मी त्यांना जेवायला देईन. तर सगळा स्वयंपाक झाला होता बरं का. वरण, भात, भाजी, त्यानंतर आमटी, गुळवणं, सगळं बाकीचं कुरडई भजं काढायचं होतं. पलीकडे तेल तापायला ठेवलं होतं आणि मी पुऱ्या नाही, पोळ्या लाटत होते. तर शेवट राहिल्या होत्या फक्त पोळ्या लाटायच्या, आणि एकीकडे तेल तापलं ना, तर मी कुरडया काढून घेत होते, पापड तळून घेत होते, आणि मग राजू त्याच्यामध्ये भजे सोडणार होता तळायला. तर एवढा पटपट स्वयंपाक केला ना मी एकटी असले ना, मला स्वयंपाकाचं काहीच वाटत नाही. पण कोणी करू लागायला असलं ना, माझ्या हातातून ते सामान खाली गळतं आणि मला काही सुचत नाही. त्यामुळं मी स्वयंपाकाला पण कोणाला बोलवत नाही, एकटीच करत बसते. 5 वाजता उठल्यानंतर पुरण शिजायला घातलं होतं. एवढं पटापट आवरलं होतं ना, म्हणजे 10-10:30 वाजेपर्यंत माझा सगळा पोळ्याचा स्वयंपाक झाला होता बरं का. लग्न झाल्यानंतर मला काही एवढं परफेक्ट असं येत नव्हतं. थोडंफार यायचं, ते मी करायचे. तर लग्न झाल्यावर मी भाकरी करायचे ना, माझ्या सासूबाई काय म्हणायच्या, "गौऱ्यासारख्या भाकरी थापिती तू." म्हणजे गौऱ्या थापितोत ना आपण, तशा भाकरी करते तू, तुला काही भाकरी येतच नाही. पण आपल्यामध्ये जिद्द असली ना काहीतरी करून दाखवायची, आपल्याला कोणीच थांबू शकत नाही. म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, केल्याशी पाहिजे. म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय तर काहीच होत नाही. त्यामुळे माणसाने प्रयत्न करत राहिलं पाहिजे. एकदा चुकन, दोनदा चुकन, तिसऱ्या वेळेस तर चांगलं येईल ना. तर मला असं नावं ठेवायचे ना, तर मी मनातली मनात म्हणायचे, एक दिवस मी अशी स्वयंपाक करणार ना, पाची पक्वान्न एकदम यांना मस्त करून खाऊ घालणार. तर मी प्रयत्न कधीच सोडले नाही. काही ना काही वेगवेगळे असं करायचे, आणि सगळी जिम्मेदारी माझ्यावर आल्यावर तर मी सगळं काही करायला लागले, आणि मग मला सगळे पदार्थ यायला लागले. दिवाळीचं म्हणा, काही म्हणा, तर मी असं दिवाळीचा स्वयंपाक एवढा भारी करायचे ना, खूप पदार्थ करायचे, आणि जेवढे काही पदार्थ बनवलेत ना, त्याच्यात सगळं मी गावाकडं पिशवी भरून सासू-सासऱ्यांना द्यायचे. आणि त्यावेळेस मग माझ्या सासूबाई सगळ्यांना सांगत असायच्या की हे पहा, माझ्या सूनबाईने, माझ्या सकडीनी, माझी सकडीच म्हणायच्या मला त्या. तर सकडीने हे बनवलंय, ते बनवलंय, किती येतं पहा तिला, सगळं येतं, असं तसं, लई सुगरण आहे स्वयंपाकात, असं सांगायच्या त्या. पहा, मग त्यांना सुद्धा किती प्राऊड फील यायचं सुनावर. तर असं आहे, आपण जर प्रयत्न करत राहिले ना, एक ना एक दिवस वेळ नक्कीच बदलते बरं का. तर देवपूजा झाली होती, नैवेद्य पण दाखवला मी, आणि आता जे काकां ते भाऊन ते बोलवले होते ना जेवायला, ते पण येणार होते.
तर कलशाची मांडणी अशी केली होती, नैवेद्य दाखवला होता. सगळ्या देवांचा पण मी नैवेद्य बनवला होता एका ताटामध्ये आणि पूर्ण ताट पण बनवलं होतं. आणि आमच्या इकडे आहे ना असं ते घोंगडं असतात ना, तर ते घोंगडं खाली टाकतात आणि त्याच्यावरती मग तळी भरतात. तर ते घोंगडं आतरून मी तळीचं ताट पण बनवून ठेवलं होतं. आणि जास्वंदीचे आपण झाडं तोडलेत ना, पण आपल्या चाफ्याला एवढे फुलं असतात की बस. आणि त्यात आता गुलाबाला पण फुलं यायला लागलेत ना, तर सगळे फुलं आपल्या घरचेच होते बरं का देवासाठी. तर आपल्या घरच्या झाडांचे 2-4 जरी फुलं निघले ना रोज देवाला रोज वाहण्यासाठी, तर एवढं भारी वाटतं की बास. तर हे पहा आता फौजी साहेब पण बाहेर निघले आणि ते फौजी साहेबांचे मित्र आणि ते पण आले होते तळी भरायला. आता गण म्हणून बोलवलं होतं आणि त्यांना. आणि ताईंनो मला अजून एक विचारायचं आहे की काही ठिकाणी म्हणतात की छोटाले मुलं जेवू घालतात गण म्हणून, काही ठिकाणी मोठाले जेंट्स लोक घालतात. आमच्या इकडं पहिल्यापासून लग्न झालेले जेंट्स लोक जेवू घालतात. तर तुमच्या इकडं कशी पद्धत आहे ते पण मला सांगा. किंवा छोटाले मुलं जेवू घालायचे असतात की मोठाले लग्न झालेले जेंट्स लोक जेवू घालायचे असतात आपल्या कुळाचारानुसार, ते पण मला सांगा. आमच्या इकडं तर असंच आहे, त्यामुळं मी त्याच पद्धतीने कुळाचार केलाय. आपण आपल्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या सुख समृद्धीसाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा तरी कुळाचार करायचा असतो. जोपर्यंत लहान लेकरं आहेत ना तोपर्यंत आपण करायचा, पण मुलांचे एकदा लग्न झाले, त्यांच्या बायका आल्या, ते सगळं सांभाळायला लागले ना, मग पुढला कुळाचार त्यांनी केला तरी पण चालतो. पण लहान मुलं आहेत तोपर्यंत आपणच करायचा असतो. कारण आपलं पाहूनच मग ते पुढं शिकतात आणि मग तेही तसंच पुढं करायला लागतात. तर ताईंनो, आमच्या लग्नाला आता 22 वर्ष पूर्ण झालेत बरं का. तर लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा, 2 माणसं एकत्र आले ना वेगवेगळे, तर थोडेफार म्हणजे भांडणं मी हे होणार हे नक्कीच आहे. कारण संसार म्हणजे भांड्याला भांडं लागणारच. फक्त त्या भांडणामधून निघणारा आवाज आहे ना, त्या घरापुरताच मर्यादित असावा. कारण तो आवाज जर घराबाहेर गेला ना, तर भांड्यासोबत संसार रस्त्यावर आला म्हणून समजावं का, असं होतं. त्यामुळं बऱ्याच काही गोष्टी आहेत ना, अशा मागं सोडून द्याव्या लागतात, तरच आपला संसार एकदम सुखाचा होतो. पाठीमागच्या गोष्टींना आपण पुढं धरून ठेवलं ना, तर संसार होत नाही बरं का. बदल हा प्रकृतीचा नियम आहे ना, तर आपण पण थोडंफार बदललं पाहिजे. आजकाल दुनिया खूप प्रॅक्टिकल झाली ना, आपण पण थोडंसं प्रॅक्टिकल व्हायचं आणि पुढं चालत राहायचं. आणि आपलं नशीब जर बदलणार असेल ना, तर आपल्याला हे 4-5 संकेत मिळतात बरं का. तर ते मी तुम्हाला सांगते आता. तर माणूस एकतर खूप तुटतो, डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याच्यातून एकदा तो बाहेर निघाला ना, तर त्याचं आयुष्य बदलून गेलंच म्हणून समजा. मी असं का बोलते, कारण जो माणूस डिप्रेशनमध्ये जातो ना, तो खूप दुःखी असतो. त्याला जवळच्या माणसांनी, लांबच्या माणसांनी म्हणजे सगळ्यांनीच त्याला खूप असं दुःखवलेलं असतं. त्याला म्हणजे जगण्याची इच्छाच राहिलेली नसते. तेव्हा तो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याला एकांतात राहायला आवडतं. एकांतात राहून तो जेव्हा स्वतःला सावरतो ना, आणि तो स्वतःला सावरून जेव्हा डिप्रेशनमधून बाहेर येतो ना, तेव्हा त्याला दुनियेची कोणाचीच गरज भासत नाही. तो एकटाच स्वतःसाठी पुरेसा असतो. आणि त्यानंतर तो जे काही करतो ना, तो मनापासून करतो आणि तो स्वतःसाठी करतो आणि तो एक ना एक दिवस नक्कीच सक्सेस होतो. थोड्याशा अनुभवावरून तुम्हाला सांगते, आयुष्य बदलण्याचे संकेत काय असतात. तर अचानक आयुष्यात शांतता येते, जुने मित्र दूर जातात, नवीन लोकं येतात, अडथळे वाढतात, पण कधीच आपण म्हणजे हार मानत नाही. आपलं मन नकारात्मक गोष्टींकडे अजिबात जात नाही. चुकांचे धडे स्पष्टपणे आपण समजू लागतो. स्वप्न अचानक जास्त तीव्र वाढू लागतात. आपण एखादं पुस्तक वाचतोय ना, त्याच्यामधून एखादं वाक्य वाचलं ना आपण, तर त्या वाक्यामध्ये आपण स्वतःला पाहतो आणि त्याच्यातून पण काहीतरी आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. आपलं नशीब बदलायचं असेल ना, तर कोणत्याही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होतात, घडतात ना, तर त्या अशाच नाही घडत बरं का. तर ती भगवंताची लीलाच असती. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात, की त्याला पचवणं खूप अवघड जातं आपल्याला. त्यानंतर आपल्या आयुष्यामधून एखादी व्यक्ती निघून जाते, तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्यामागं काही ना काही कारण असतं आणि ते कारण आपल्याला निमित्त मात्र ठरतं आणि आपल्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळतो आणि आपलं आयुष्यच बदलून जातं. सुरुवातीला आपल्याला खूप वाईट वाटतं. माझ्या आयुष्यामध्ये असं झालं, तसं झालं, रडतो, कढतो, स्वतःला कोसतो, डिप्रेशनमध्ये जातो. पण त्याच्यातून एकदा बाहेर पडलो, की आपल्याला समजतं, की म्हणजे खरं काय आहे, खोटं काय आहे, त्यानंतर आपल्यासाठी चांगलं काय हे समजतं आणि मग आपण चांगल्या रस्त्याने चालायला लागतो. असं म्हणतात ना, दुधाने जर माणसाचं तोंड भाजलं ना, माणूस ताकसुद्धा फुकून पितं. तर तसंच आहे, अनुभवातून भरपूर काही शिकायला मिळतं. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. सगळ्यांचे जेवणं खावणं झाले होते, निवांत बसले होते सगळे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. येळकोट येळकोट, जय मल्हार. खंडोबाच्या नावाने चांग भले.